कम्युनिस्ट पक्ष व किसान सभाचा मोर्चा अखेर मागे, सकारात्मक चर्चेतून तोडगा। गेल्या 8 दिवसापासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे.पी. गावित व शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते। त्यानंतर अखेर आज या आंदोलनावर तोडगा निघाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। यावेळी पालकमंत्री भुसे यांनी आंदोलकांना 3 महिन्यांचा अवधी देत त्यांच्या मागण्यांची जबाबदारी घेतली आहे। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला, त्यामुळे भुसे यांच्या शिष्टाईला यश आल्याचे पाहायला मिळाले। शेतकरी व कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाकडून मान्य करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासींच्या विविध संघटनांतर्फे माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली 21 फेब्रुवारीपासून 15 तालुक्यातून हजारोंच्या संख्येने निघालेले लाल वादळ सोमवार रोजी नाशिकमध्ये धडकले होते। त्यानंतर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या 5 बैठका झाल्या होत्या, परंतु त्या निष्फळ ठरल्या होत्या। यानंतर आज पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली। त्या बैठकीत आंदोलनावर मार्ग निघाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे। सरकारने 2 वेळेस आपल्याला पूर्ण मागण्या मान्य करतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि आतापर्यंत ते पाळलं गेलं नाही आणि म्हणून आपण पुन्हा फेब्रुवारी पासून पूर्ण नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून जी माणसं म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये कुठे अडकली होती, कोणाचा अंगणवाडी आशा वर्कर यांचा पगाराचा प्रश्न होता, त्या राज्य शासन पातळीवरच्या होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये माननीय महसूल मंत्री महोदय विखे पाटील साहेब, माननीय ग्राम विकास मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब, माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय डॉक्टर विजय कुमार गावित साहेब, माननीय वन मंत्री महोदय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये, माननीय झिरवाळ साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनामध्ये आपल्या शिष्टमंडळासह एक बैठक संपन्न झाली आणि त्याही बैठकीमध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। त्या निर्णयांपैकी एक निर्णय ज्या घरकुलच्या योजना आहेत शबरी, या शबरी योजनेचे इतर जिल्ह्यांमध्ये जर लाभार्थी मिळत नसतील आणि त्यांचं उद्दिष्ट शिल्लक राहत असेल तर त्या जिल्ह्यांचं उद्दिष्ट जिथे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत, आता उदाहरणार्थ आपला नाशिक जिल्हा आहे, या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत आणि त्या प्रमाणात मिळालेल्या घरांची संख्या त्या मानाने कमी आहे आणि म्हणून इतर जिल्ह्यांमधलं उद्दिष्ट ज्या ठिकाणी उद्दिष्टाची गरज आहे, टार्गेट जास्त देण्याची गरज आहे, त्या ठिकाणी ते दिलं जाईल आणि म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्याला जास्तीचं शबरी घरकुलाचा उद्दिष्ट देण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुंजराम खांडवी, पुनत खोरे, कळवण।